संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटील आपल्या समोर येते। दादा, एकाचा मृत्यू खरं तर दुर्दैवी झालेला आहे। ही घटना खरंच दुर्दैवी आहे। हा, ते सतीश भाई देशमुख व्यंकट भाई यांचे बंधू आहेत। मी बोललो त्यांच्याशी आत्ता। त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहेत। व्हायला नको होतं, पण ते आता समाजाच्या वेदनेपोटी, समाजाच्या दुःखापोटी आरक्षण मिळावं म्हणून ते मुंबईकडं धावाधाव करतायत। किती देवेंद्र फडणवीसला बळी घ्यायच्यात माहीत नाही आणखी, पण हे बलिदान आता आम्ही मात्र वायाला नाही जाऊ देणार। लातूरला पण असाच प्रयत्न झाला आहे। माझं म्हणणं आहे की बाबा, जीव घालवायचा नाही आहे। मी आहे ना, मी ताकदीनं लढणार आहे। व्यंकट भैयाच्या कुटुंबाबरोबर सगळा महाराष्ट्र आहे। त्यांच्यासोबत आमच्यावरही तो आघात झाला आहे। ते कुटुंबाला कधी उघडं पडू देणार नाही। ते बलिदानसुद्धा आम्ही वायाला जाऊ देणार नाही। इकडून गेल्याच्या नंतर अगोदर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहेत। आता आम्ही त्यांच्याशी बोललो, खूप दुःखात आहेत, पण फडणवीसांनी या वेदनेचा विचार करणं गरजेचं आहे। आता किती बलिदानं घ्यायचे ना, आम्ही किती वायाला जाऊ द्यायचे नाही, जाऊ देणार। दादा, कार्यकर्त्यांना खरं तर काय आव्हान कराल? कारण अनेक जी कार्यकर्ते आहेत ते आपल्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। अनेक जण मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। आता ही आंदोलनाच्या वाटेतच खरं तर ही दुर्दैवी घटना घडली। ते वाईट झालं। ते आम्ही सगळेच दुःखात आहेत, सगळेच। त्यांची भूमिका होती समाजाला, सतीशभाई यांची, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांचं स्वप्न साकार करणार ते बलिदान आम्ही नाही वायाला जाऊ देणार। पोरांनाही आणि समाजालाही आव्हान आहे की नाही द्यायचं इथून पुढं बलिदान। संघर्ष करायचा, मिळवायचं, संयमाने राहायचं, पण मिळवायचं, समाजाच्या पदरात टाकायचं। संयमाने राहायचं आणि हा संपूर्ण जो लढा आहे तो लढत राहायचा, असंही मत दादांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, जुन्नर, पुणे। तर आपण पाहतोय, ज्या आंदोलकाचा मृत्यू झालेला आहे त्या मृत आंदोलकांच्या परिवाराला आधार देऊ असं नुकतंच वक्तव्य, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मराठा आंदोलकांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय। या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणि त्यावरच मनोज जरांगे यांनी भाष्य केलं, विधान केलं।